नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलीस मुख्यालयामध्ये राखीव पोलीस आणि शीघ्र कृती दल यांच्या संयुक्त जमाव विसर्जन प्रात्यक्षिकादरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांकडून हँड ग्रेनेडची पिन काढून लिव्हर हातून सुटल्यानं कर्मचाऱ्यांच्या हातात हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यामध्ये 3 कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. तर कर्मचाऱ्यांकडूनही सरावादरम्यान हातून ग्रेनेडचा लिव्हर सुटल्यानं स्फोट झाल्याचं सांगण्यात आलं आहे. कसं होतं की आमच्या दरवेळची जी प्रॅक्टिस चालते ग्राउंडला मॉब डिस्पोजलची जमाव विसर्जन जे आम्ही दरवेळेस घेत असतो, आमचा सरावच असतो तो. आता बकरी निमित्ताने आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये तो सराव घेतो. इतर ठिकाणी पण सगळ्या ठिकाणी जमाव झाल्या, विसर्जनचा प्रॅक्टिस झाली आमची. आज RCP 1 आणि 2 QRT यांचा संयुक्तरित्या आम्ही सराव घेतला. सराव घेत असताना प्रत्येक स्टेपला आम्ही त्यांना कसं पुढची कारवाई काय असं करत असताना गॅस शिक्षणचा जे वापर असतो त्या कारवाईपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना दाखवत होतं की गॅस जे आमचा प्लास्टिकचा एक सेल असतो, ग्रेनेड असतो, तो सेल आणि ग्रेनेड कसं फोडायचं हे प्रत्यक्षिक दाखवत असताना संबंधित जवानाकडनं पिन काढली गेली आणि ती लिव्हर पट्टी चुकून त्याच्या हाताकडनं सुटली, जेणेकरून लिव्हर पट्टी सुटल्यावर तो ब्लास्ट होतो. फेकल्यानंतर थ्रोकल्यानंतर तो ब्लास्ट होतो आणि चुकून त्याच्याकडनं सुटली आणि ते त्याच्या हातात ब्लास्ट झाल्यानंतर त्याला करंगळीला मार लागला. ह्या करंगळी मधला जॉईंट जे आहे तो जॉईंट निसटला आहे आणि त्याच्यावर केबल वायर केवाय करून ऑपरेट करणारे अधिकारी. बाकीचे 2 जण त्याचे शेजारी होते, ते किरकोळ जखमी झालेले आहे. मॉक ड्रिलचा डेमो चालू होता मुख्यालयाला, तर आमच्याकडे ग्रेनेड दिले होते हातात फेकायला. तर ती ग्रेनेड बद्दल पूर्ण माहित नसल्याने ती पिन काढली आणि ती आमच्या हातातच बस झाली. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.